आज गुरुपौर्णिमा आहे। हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आणि आज दिवशी आपल्या आदरणीय गुरूंची पूजा केली जाते। याच गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीच्या साईबाबांना गुरु स्वरूप मानून गुरुप्रती आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी शिर्डीत लाखोंचा जनसागर उसळलाय। दरवर्षी शिर्डीत 3 प्रमुख उत्सव साजरे केले जातात आणि त्यापैकीच हा एक महत्त्वाचा असा आजचा गुरुपौर्णिमेचा उत्सव। आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि त्यामुळेच साई समाधी मंदिराबरोबरच साईंच्या गुरुस्थान मंदिरातही भाविकांची रीघ लागली आहे। साई नामाचा गजर करत मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत शिर्डीला येत आहेत। साईबाबांच्या शिर्डीत आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आलेत। पुणे, मुंबई, नाशिक या सगळ्या ठिकाणच्या शेकडो पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल झाल्या आहेत। शिर्डीचं साई मंदिर हे जगातील एकमेव असं उदाहरण असेल की ज्या ठिकाणी आल्यानंतर आपण ज्या साईंना गुरु मानतो आणि त्या गुरूंच्या साईंच्या गुरूंचंही अर्थात आपल्या गुरूंचं आणि त्यांच्या गुरूचंही दर्शन होतं। हेच गुरुस्थान मंदिर आहे ज्या ठिकाणी साईबाबा प्रथम प्रगट झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आपल्या गुरुचं स्थान असल्याचं सांगितलं होतं आणि ह्याच लिंबा वृक्षाखाली त्यांनी तप धारणा केली होती। या लिंब वृक्षाचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की या लिंब वृक्षाची जी पानं आहेत ती गोड आहेत आणि त्यामुळे बाबांच्या गुरुस्थानाला एक वेगळं महत्व आहे। बाबांचं एक गुरुस्थान आहे आणि बाबांच्या दर्शनासाठी अर्थात साईबाबांच्या दर्शनासाठी आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अनेक भक्त जे आहेत ते शिर्डीला आले आहेत। आपल्या गुरूंचं दर्शन केल्यानंतर बाहेर मंदिरातून बाहेर आल्यानंतर त्यांना आपल्या साईंच्या आपल्या गुरूंच्याही गुरूंच्या दर्शनाचा योग असतो। आज गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने शिर्डीत मोठ्या प्रमाणात जे आहे ते उर्दू रोषणाई करण्यात आलेली आहे। अनेक पंचक्रोशीतले जे लोक आहेत ते पायी शिर्डीला येत आहेत। आज साई भक्तांच्या सुविधेसाठी रात्रभर साई मंदिर खुलं राहणार आहे, त्यामुळे भक्तांचा जो ओघ आहे तो शिर्डीत 24 तास सुरू राहील। प्रशांत शर्मा, पुणेरी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास आज सकाळी जे ही काकड आरतीनंतर सुरुवात झालेली आहे। सकाळी काकड आरतीनंतर बाबाच्या प्रतिमेची मिरवणूक जी आहे ती काढण्यात आलेली होती आणि द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे। उत्सवाचा मुख्य दिवस जो आहे तो उद्याच आहे। त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे, त्यामुळे मंदिर जे आहे ते रात्रभर जे भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे। जगभरातले साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात। बाबांना ते आपल्या गुरुस्थानी मानतात आणि गुरुस्थानी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर दक्षिणा जी आहे ते बाबांना अर्पण करत असतात। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर आणि संपूर्ण मंदिर परिसर भव्य फुलांची सजावटीनं सजून गेलाय, तसंच आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालाय। कर्नाटकमधील दानशूर साई भक्तांच्या देणगीतून देशी विदेशी फुलांनी मंदिराची मनोहारी आरास करण्यात आली आहे। लाखो साई भक्त उत्सवासाठी शिर्डीत दाखल झाले असून मंदिरातील सजावट आणि रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी होती आहे। 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवामुळे संपूर्ण शिर्डी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे। Thank you.